27 जुलै रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीवेळी शहरातील 9,816 जणांना शहर वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियम तोडल्याबद्दल समन्स बजावले होते। त्यातील 3,145 वाहन चालकांनी अंदाजे 1.25 कोटींचा दंड भरून पुढील कारवाई टाळली होती। आता 28 सप्टेंबरला होणाऱ्या लोक अदालतीपूर्वी शहर पोलिसांनी 13,000 बेशिस्त वाहन चालकांना समन्स बजावले आहे। त्यांना आता वाहनांवरील दंड भरून पुढील न्यायालयीन कारवाई टाळावी लागणार आहे। 28 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायालयासह जिल्हाभरातील सर्व तालुका न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत पार पडणार आहे। ज्यांना या लोक अदालतीच्या अनुषंगाने समन्स नोटिसा प्राप्त झाल्या आहेत त्या सर्वांना 28 सप्टेंबरला न्यायालयात येऊन तडजोडीने ते प्रकरण मिटवता येणार आहे। लोक अदालतीत फौजदारी तडजोडपत्र प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, कलम 38 NI Act ची प्रकरणे, अपघात प्राधिकरणाकडील प्रकरणे, कामगार वाद, वीज व पाणी देणेबाकीची प्रकरणे, वैवाहिक वाद, भूसंपादन मोबदला तसेच बँक, सहकारी बँका, पतसंस्थांच्या वसुलीची दरखास्त, बँक लवाद दरखास्त अशा प्रकरणांचा समावेश असतो। या लोक अदालतीत समक्ष हजर राहण्यास अडचणी असल्यास त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देखील उपस्थित राहण्याची सोय आहे। बेशिस्त वाहन चालकांना शहर पोलिसांनी SMS द्वारे पाठवलेल्या नोटिसीवर एक लिंक दिली असून त्यावर क्लिक करून दंडाची रक्कम भरता येते। याशिवाय महा ट्रॅफिक ॲपच्या माध्यमातून किंवा सोलापूरसह राज्यातील कोणत्याही वाहतूक शाखेत अथवा वाहतूक अंमलदारांकडील मशीनद्वारे दंड भरण्याची सोय आहे। दंड भरल्यावर पुढील संभाव्य कारवाई टळते। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।